नितेश राणे कॅबिनेट मंत्रीपदी त्यांची वर्णी लागली। कणकवलीचं नेतृत्व करतात नितेश राणे। नारायण राणे यांचे पुत्र पहिल्यांदाच मंत्रीपदी त्यांची वर्णी लागली आणि नितेश राणे कॅबिनेट मंत्री असणार आहेत। तर भाजपकडून एकूण 9 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे। त्यामध्ये शिवेंद्रराजे भोसले हे कॅबिनेट मंत्री असतील। साताऱ्यामधून ते विजयी झालेले आहेत। साताऱ्यामध्ये 4 कॅबिनेट मंत्रीपद मिळाली आहेत। संजय सावकारी यांना देखील कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलेलं आहे। भुसावळचं नेतृत्व ते करतात। तर खामगावचं नेतृत्व करणारे आकाश फुंडकर अर्थात भाऊसाहेब फुंडकर यांचे चिरंजीव त्यांना देखील कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं। तर अशोक उईके हे सुद्धा कॅबिनेट मंत्री असणार आहेत। राळेगावचं नेतृत्व करतात अशोक उईके। या मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल काय? अतिशय व्यवस्थित सगळा भौगोलिक समतोल, जातींचा समतोल, वेगवेगळ्या आर्थिक स्तराचा समतोल साधून हा विस्तार झालेला आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा या सगळ्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो आणि मला मंत्रिमंडळामध्ये तिसऱ्यांदा स्थान दिल्याबद्दल, एकूण या महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल